नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशी कंपनी बघणार आहोत की जी कंपनी आपल्याला वाटलं तर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये लाईफ टाइम होल्ड करून ठेवू शकतो. मला इतरांचं कोणाचं माहिती नाही, पण मला पर्सनली जर कोणी विचारलं की तुला कोणती अशी कंपनी आहे की जी आपल्या पोर्टफोलिओमध्ये लाईफ टाइम ठेवायला आवडेल, तर मी कुठलाही विचार न करता याच कंपनीचं नाव घेईन. अशी काय खास गोष्ट आहे या कंपनीमध्ये? तर यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, तो म्हणजे या कंपनीचा आहे ना बिझनेस. आणि कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते आणि ज्या ग्रुपला बिलॉन्ग्स करते ना, तो ग्रुप एवढा जबरदस्त आहे ना, की आपण अगदी ठामपणे सांगू शकतो. म्हणजे मला असं वाटतं, की ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी कधी लॉसमध्ये जाऊ शकतच नाही. कारण असे कित्येक लोकं आहेत, की ह्या शेअरला लॉसमध्ये विकलेले सुद्धा आहेत आणि आता तीच लोकं बोलतायत, की आम्ही आता परत ह्या शेअरमध्ये एंट्री करू का? मित्रांनो, असं नाही होणार, की हा शेअर कधी लॉसमध्ये जाणार नाही किंवा क्रॅश होणार नाही. एक वेळ तर अशी आली होती, की एक वेळ हा शेअर 40 ते 30 ते 40% क्रॅश झाला होता आणि अक्षरशः लोकांनी या शेअरला लॉसमध्ये विकला होता. आता ज्यांनी हा शेअर लॉसमध्ये विकला, तेच लोकं आता एवढा पश्चाताप करतायत. म्हणजे अक्षरशः कुठलंही कारण नसताना, फक्त पॅनिक सिच्युएशन असल्यामुळे मार्केटमध्ये सगळीकडे जर वाताहत असेल किंवा मार्केटमध्ये सगळीकडे जर घबराट असेल, मार्केटमध्ये सगळीकडे जर क्रॅशच झालेला असेल, तर कुठलीही कंपनी त्यातून वाचणार नाही. मग ती कितीही मोठी कंपनी असू दे. ती 10-20%, 30% क्रॅश होणारच होणार. पण जर आपल्याला त्या कंपनीचा बिझनेस आवडत असेल, जर आपल्याला त्या कंपनीच्या बिझनेसवर विश्वास असेल, तर अशी कंपनी आपण कधीही लॉसमध्ये काढू काढू नये. आणि रिटेल इन्व्हेस्टरचा हाच मोठा प्रॉब्लेम होतो, की तो चांगले-चांगले शेअर्स पिकअप तर करतोच. पण मार्केटमध्ये जर कोणत्याही एक्सटर्नल कारणामुळे जर थोडासा क्रॅश झाला, तर तो रिटेल इन्व्हेस्टर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्याकडील चांगले-चांगले स्टॉक्स सुद्धा मायनसमध्ये काढायला मागे-पुढे पाहत नाही. कारण का? त्याला एवढी भीती वाटते, की आपण आता लॉसमध्ये जाणार, आपलं पुढे काय होणार? पण मित्रांनो, जर एवढ्या ब्लू चिप कंपन्या, एवढ्या चांगल्या कंपन्या जर आपण लॉसमध्ये काढत असू, तर आपल्याला खरोखरच मार्केटमध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. कारण अभ्यास न करता जर आपण ब्लाइंडली जर इन्व्हेस्टमेंट करत असू, तर मग अशा कितीही चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असल्या, तरी आपण त्या लॉसमध्येच काढणार. आणि म्हणून मी प्रत्यक्षात पाहिलेली अशी लोकं आहेत, की ज्यांनी ही कंपनी लॉसमध्ये काढलंय आणि आता अक्षरशः त्यांना पश्चाताप होतोय आणि आता ते ही कंपनी एकदम टॉप लेव्हलला असताना खरेदी करण्याचा विचार करतायत. कंपनीचा परफॉर्मन्स जर मित्रांनो आपण बघितला, तर पाहू शकतो 1 दिवसामध्ये 1% ची म्हणजे आजच्या दिवसामध्ये 1% ची तेजी होती. जसं आपण पुढे जाऊ म्हणजे जसं लाँग टर्ममध्ये जाऊ, तसं या कंपनीचा परफॉर्मन्स बघू आपण किती जबरदस्त आहे तो. 1 महिन्याचा जर विचार केला तर 6% तेजी आहे. 6 महिन्याचा विचार केला तर जवळपास 27 ते 28% तेजी. 1 जानेवारीपासून जर बघितलं तर 33% आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न दिसतायत. त्याच्याही पुढे जाऊन 5 वर्षाचा विचार केला तर 270% चे रिटर्न. एखादी लार्ज कॅप कंपनी आपण जेव्हा बघतो, तेव्हा लार्ज कॅप कंपनीचा परफॉर्मन्स आपण काय एक्स्पेक्ट करतो, तर त्या कंपनीने ॲट लीस्ट 5 वर्षामध्ये डबल आपला पैसा डबल केला पाहिजे. पण इथे तर या कंपनीने जवळपास 3 पट पैसा केलेला आहे. म्हणजे एवढा जबरदस्त परफॉर्मन्स असताना सुद्धा काही जणांनी ह्या कंपनीला लॉसमध्ये सुद्धा काढलेला आहे. जर आपण या कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला, तर आपल्याला इथे दिसून येईल, की कंपनी किती जबरदस्त परफॉर्मन्स करते. लेफ्ट टू राइट या कंपनीचा परफॉर्मन्स आपण बघू शकतो वर-वर जातानाच दिसतोय. म्हणजे ही कंपनी लॉसमध्ये काढण्यासारखी नाहीच आहे. आपण कोणत्याही लेव्हलला जरी खरेदी केली, तरी ही कंपनी आपण लॉसमध्ये काढू शकत नाही. एवढा ह्या कंपनीचा बिझनेस जबरदस्त आहे. आपण इथे पाहू शकतो, की कंपनी एक वेळ अशी आली होती, म्हणजे कोविडचीच ही वेळ आहे. या कोविडमध्ये कंपनी जवळपास 35-40% मायनस होती आणि या वेळेला कंपनीची प्राइस किती होती? ₹800 ते ₹900 पर्यंत आणि अक्षरशः लोकांनी ही कंपनी लॉसमध्ये विकली आणि त्यानंतर कंपनीचा पुढच्या 2-3 वर्षाचा प्रवास बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे असं नाही होणार, की कंपनी कधी क्रॅश नाही होणार, कंपनी कधी मायनसमध्ये नाही जाणार. पण आपल्याला विश्वास पाहिजे त्या कंपनीच्या बिझनेसवर, की जी कंपनी आपण आपल्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण होल्ड करून ठेवलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे, त्या कंपनीचा बिझनेस काय हे जर आपण कधी बघितलं नाही किंवा चेक केलं नाही, तर मग अशी परिस्थिती आपल्यावर नेहमीच उद्भवत राहणार.
आता इथे सुद्धा पाहू शकतो कंपनी जवळपास 23 ते 25% क्रॅश आहे. म्हणजेच कंपनीच्या प्रवासामध्ये किंवा त्या शेअरच्या पुढच्या प्रवासामध्ये असे दिवस वर कधी ना कधी येणारच आहेत. असं कधीच नाही होणार की एकाच रेंजमध्ये एक रॅली, वन साइड रॅली त्या शेअरमध्ये येणार, असं कधीच होऊ शकत नाही. आणि हा रोजचा खेळ आहे. शेअर मार्केटमध्ये जे रोज अभ्यास करत असतील त्यांना माहिती असेल की कधी अप कधी डाऊन, हा प्रवास नेहमी चालतच राहणार आहे. आणि असा प्रवास जर आपण बघितला नाही, अभ्यास नाही केला आणि नुसतं जर थोडं 10-20% जर मार्केट क्रॅश झाल्यानंतर किंवा एखादा शेअर क्रॅश झाल्यानंतर त्या शेअर मधून आपण जर एक्झिट घेण्याचा विचार करत असू, तर असा एकही शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये राहणार नाही. कारण कुठलाच असा शेअर नाही, कुठलीच अशी कंपनी आहे ती लेफ्ट टू राईट फक्त वरच जात राहील. कधी ना कधी त्या प्रवासामध्ये डाऊन हा येणारच आहे, क्रॅश येणारच आहे. पण निव्वळ पॅनिक सिच्युएशनमुळे आपली परिस्थिती होते. आता ही कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो, आपण पाहू शकतो ही कंपनी आहे टायटन कंपनी लिमिटेड. आता आपल्याला लक्षात आलं असेल की ही कंपनी कशी आहे, ह्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे तो. ही कंपनी जर आपण पाहिली तर आपल्याला इथे दिसतंय की टायटन कंपनी लिमिटेड इज अमंग द इंडियाज मोस्ट रिस्पेक्टेबल लाईफस्टाईल कंपनी. आणि कंपनी कोणकोणत्या सेगमेंटमध्ये काम करते ते आपण पाहू शकतो. वॉचेस, ज्वेलरी आणि आयवेअर. या कंपनीची सुरुवात 1984 साली टाटा ग्रुप आणि तिडकोमध्ये म्हणजेच तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये झाली होती. आता कंपनीचा सगळ्यात मोठा म्हणजे आपण त्याला कोर बिझनेस म्हणू शकतो, तो ग्रुप कोणता आहे ते बघू शकतो आपण. तर ज्वेलरी डिव्हिजन. आणि इथून कंपनीला जवळपास 89% रेव्हेन्यू येतो. त्याच्यानंतर वॉचेस आणि वेअरेबल मधून 8% आणि आयवेअर मधून 2% आणि इतर सेगमेंट मधून 1% रेव्हेन्यू कंपनीला येतो. कंपनीने आता यापुढील टार्गेट ठेवलंय ते इंटरनॅशनल एक्सपान्शनवर. कारण आता कंपनीला आपला बिझनेस ओव्हरऑल वर्ल्डमध्ये सुद्धा पसरवायचा आहे. कारण आता ही एवढी कंपनी ब्रँडेड आहे आणि तनिष्क वगैरे आपण पाहू शकतो. ज्वेलरीमध्ये तनिष्क ब्रँड, घड्याळांमध्ये टायटन, फास्ट ट्रॅक, त्याच्यानंतर आयवेअर मध्ये सुद्धा कंपनी एवढा जबरदस्त परफॉर्मन्स करते, एवढा बिझनेस कंपनीचा जबरदस्त आहे ना, की आता कंपनीला आपला हा बिझनेस इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचवायचा आहे. ही कंपनी एक मोठी लार्ज कॅप कंपनी असून कंपनीचं मार्केट कॅप 3 लाख करोडचं आहे. आणि फर्स्ट टाइम कंपनीने हा आकडा अचीव केलेला आहे. कंपनीची करंट प्राइस आपण पाहू शकतो 3430. आणि आपण मगाशीच बघितलं कंपनीने ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा केला आहे तो. आणि कंपनीने आजच्याच दिवशी म्हणजे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्येच 3435चा ऑल टाइम हाय आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा कंपनीचा 52 वीक हाय सुद्धा म्हणू शकतो, तो कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये रेकॉर्ड केला होता. कंपनीचं रिटर्न ऑन कॅपिटल सुद्धा डिसेंट पाहायला मिळते. कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते त्याच्या कंपनीच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही. आपण इथे पाहू शकतो कंपनी 1 नंबरला टायटन कंपनी, तिचं मार्केट कॅप आहे 3 लाख करोडचं. आणि त्याच्यानंतरची सेकंड नंबरची कंपनी आहे ती कल्याण ज्वेलर्स. तिचं मार्केट कॅप किती आहे तर 34 ते 35 हजार. म्हणजे जवळपास ही टायटन कंपनी इतर म्हणजे सेकंड नंबरच्या कंपनीच्या मानाने जवळपास 10 पट मोठी आहे. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की पुढच्या 30 ते 40 वर्षामध्ये टायटन कंपनीच्या आसपास पण कोणी फिरकणार नाही. तसं मार्केटमध्ये व्हायला काही होतं, पण एक मार्केट कॅपच्या अंदाजानुसार आपण जर बोलायचं झालं तर टायटन कंपनीला गाठण्याचा कोणी विचार पण करू शकत नाही. कंपनीचा नेट प्रॉफिट जर आपण बघितला तर 600 करोड, 700 करोड, परत 750 करोड, 800 करोड. आता इथे बघा जवळपास 600 करोड आहे. म्हणजे कंपनी थोडीफार इथे क्रॅश झालेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा 697, पण त्याच्यानंतरची जंप बघा, म्हणजे डायरेक्ट 1100 करोड, त्याच्यानंतर 1390 करोड. म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स कुठेही आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत नाही. पुन्हा 1400 करोड, पण इथे 1400 करोडच्या नंतर आपण पाहू शकतो की पुन्हा 974 करोड. पण त्याच्यानंतर पुन्हा जंप 2198, डायरेक्ट 2100 करोड, त्याच्यानंतर 3200 करोड. आणि आता जर रिसेंटली पाहायला गेलो तर जवळपास 3300 करोड. म्हणजे एवढा जबरदस्त कंपनीचा प्रॉफिट आहे की कंपनी आपल्या शेअर होल्डरना कधी लॉस मध्ये जाऊनच देऊ शकत नाही. कंपनीचं म्हणणं फक्त एकच आहे की तुम्ही जर वेळ द्यायला तयार असाल तर
ही कंपनी तुम्हाला नेहमीच प्रॉफिट कमवून देऊ शकेल. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला काही बोलूच शकत नाही आपण, कारण टाटा ग्रुपची कंपनी आहे. प्रमोटर्सकडे जवळपास 53% शेअर्स आहेत. एफ-आयएस कडे 20% जवळपास, डियास कडे 10% आणि पब्लिककडे 18%. एक डिसेंट शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला म्हणता येईल. कंपनीचं जर बॅलन्स शीट जर आपण बघितली तर आपल्याला इथे दिसेल की कंपनीकडे रिझर्व्ह किती आहे. जवळपास 12,000 करोडचे रिझर्व्ह कंपनीकडे आहेत आणि लॉंग टर्म बॉरोविंग 0 आहे. म्हणजे एक नंबरची कंपनी आहे की 1 रुपयाचं सुद्धा कर्ज कंपनीवर नाही. शॉर्ट टर्म मध्ये थोडंसं कर्ज असेल 6,200 करोडचं, हे फ्लक्च्युएटिंग मॅनरमध्ये चालू असतं. त्याच्यानंतर कॅश आणि कॅश इक्विव्हलंट जर आपण बघितलं तर कंपनीकडे जवळपास 792 करोडची कॅश सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, टायटन कंपनी ही एक अशी कंपनी आहे की या कंपनीची शेअर प्राइस पुढे भविष्यात सुद्धा वाढतच राहणार. कारण ज्या रेटिंग एजन्सी असतात, इथे आपण पाहू शकतो CLSA जी रेटिंग एजन्सी आहे, तिने सुद्धा कंपनी पुढे अजूनही 20% अजून पुढे जाऊ शकते असं म्हटलंय. त्याचं कारण काय, तर इथे आपण पाहू शकतो टायटन शेअर्स प्राइस NSE टायटन शेअर प्राइस टुडे. फर्दर मीडिया रिपोर्ट हायलाइटेड दॅट द कंपनी ज्वेलरी स्टोर तनिष्क विटनेस द हाय डिमांड फॉर ज्वेलरी वर्थ ओव्हर ₹5 लाख ड्युरिंग द फेस्टिव्ह सीझन. म्हणजे गेल्या फेस्टिव्ह सीझन मध्ये कंपनीने किती लाखांचा बिझनेस केलेला आहे इथे आपल्याला दिसू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे अजूनही पाहता येईल CLSA ने या कंपनीचा पुढचा टार्गेट प्राइस दिलंय ते म्हणजे 4,000चं. आता एखाद्याने सांगितलंय की टायटन कंपनी 4,000 पर्यंत जाणार, म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, तर नाही. त्याचं कारण असं आहे की जर आपण टार्गेट बघून जर इन्व्हेस्टमेंट करायला गेलो आणि जर मग ती कंपनी भविष्यामध्ये कधी क्रॅश झाली तर मग आपण लॉस मध्येच बाहेर पडणार. पण जर कंपनीचा बिझनेस बघून जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, आपण जर आता अभ्यास केला, जो ओव्हरऑल कंपनीचा परफॉर्मन्स बघितला, त्याला बघून जर आपण त्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असू, तर मग अशी कंपनी मग तिच्यामध्ये किती पण क्रॅश होऊ दे, आपण त्या कंपनीला होल्ड करून ठेवणार, कारण आपल्याला त्या कंपनीचा महत्वाचा वाटतो तो बिझनेस. म्हणून मी म्हटलं ना की ही कंपनी जर आपल्याला जर वाटलं तर लाईफ टाइम सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवता येऊ शकते, अशी ही कंपनी आहे. यापुढे सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा न करण्याचा आपण विचार करू शकता. पण एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की जर आपण वेळ जर या कंपनीला देत असाल तर ही कंपनी आपल्याला कधीही लॉसमध्ये जाऊन देणार नाही. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.